अमेरिका इराण युद्धाचे थेट परिणाम आता भारतामध्ये पाहायला मिळत आहेत। या युद्धामुळे भारतात होणारा LPG गॅसचा पुरवठा विस्कळीत झाला असून प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, ज्यामुळे आता घराघरात चक्क चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली आहे। याच पाठोपाठ भारतातील अनेक उद्योग व्यावसायिकांना देखील बऱ्याच अडचणी येत आहेत। भारतीयांना प्रिय असलेल्या चहासाठी लागणारी गोड साखर देखील आता दरवाढ होऊन कडू होऊ शकते, कारण साखर उत्पादनासाठी लागणारे इंधन तेलापासून निर्मित होत असलेले सल्फ्युरिक ॲसिड, जे साखर तयार करण्यासाठी ऊसाच्या रसातील पाणी कमी करण्याचे काम करत असतं, याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असून यासाठी कारखानदारांना वाढीव रक्कम मोजावी लागत आहे। आखाती युद्धाचे परिणाम अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याने जनसामान्यांच्या रोजच्या जीवनातील मूलभूत गरजांपैकी महत्त्वाची असलेली अन्नधान्याची गरज लक्षात घेता प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानात 3 महिन्यांचे धान्य उपलब्ध करून देणार आहे। सरकारकडून आता एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यांचे धान्य राज्यातील रेशन दुकानात पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात येत आहे। भविष्यामध्ये युद्धाचे परिणाम तीव्र होण्याची दाट शक्यता असल्याने डिझेलचा तुटवडा निर्माण झाला तर धान्य वितरण करण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। यामुळे आता केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्य सरकार 3 महिन्यांचे धान्य एकाच वेळी दुकानात पाठवण्याचा निर्णय घेत आहे, जेणेकरून राज्यात रेशन दुकानात मिळणारा गहू तांदूळ सर्वसामान्यांना नेहमीप्रमाणे सहजरित्या उपलब्ध होईल व अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकारकडून घेण्यात येत आहे।